शिरोडा येथील ताजच्या प्रकल्पाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही सावंतवाडीला संपन्न झाली. त्याच्यामध्ये समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सावंतवाडीच्या प्रांत मॅडम, त्याच्यानंतर वेंगुर्ल्याचे तहसीलदार, तिथले भूमापन अधिकारी उपस्थित होते, ताज ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्याच्यानंतर वेळागरची जी समिती आहे या समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. आणि आज जी चर्चा झाली याच्यामध्ये शासनाने त्रिपक्षीय कराराला मान्यता दिलेली आहे. हा त्रिपक्षीय करार हा ताज ग्रुप, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक समिती यांच्यामध्ये होणार आहे. हा करार झाल्यानंतर ताज ग्रुप MTDC आणि ताज ग्रुपच्या जॉईंट अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणार आहे आणि हे पैसे स्थानिक लोकांना मिळणार आहे. आता या पैशाच्या 2 टप्पे आहेत. काही लोकांनी पैसे ज्यावेळेला हे ॲक्विजिशन झालेलं होतं त्याला काही लोकांनी पैसे स्वीकारलेले नव्हते. तर असे जवळजवळ 9 लाख रुपये त्या काळातले पेंडिंग होते. आता नव्या दराने पेमेंट हे स्थानिक शेतकऱ्यांना होत असल्यामुळे सर्वांनी जुने पैसे स्वीकारावे अशी विनंती आहे. यांची नावं पेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात येतील आणि ती प्रसिद्ध केलेल्या नावामध्ये जे लोक मयत असतील त्यांनी वारस तपास करून घ्यायचा आहे आणि नंतर हे पैसे स्वीकारायचे. नवीन पैसे आणि जुने पैसे एका वेळेला स्वतःना स्वीकारता येतील, परंतु जोपर्यंत जुनी रक्कम स्वीकारली जाणार नाही तोपर्यंत ॲक्विजिशनची प्रोसेस कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे त्यांना नवीन पैसे मिळणार नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ज्या लोकांनी पैसे स्वीकारलेले नाही त्यांनी त्वरित येऊन पैसे स्वीकारावे. ज्या लोकांची वारस तपास करायचे आहेत त्यांनी वारस तपास करून पूर्वीचे ॲक्विजिशनचे पैसे स्वीकारावे. आणि त्याच्यानंतर एकंदर जेवढ्या लोकांना नवीन दराने पैशाचं वितरण होणार आहे त्यांची यादी ही पेपरला प्रसिद्ध करण्यात येईल. त्या यादीमध्ये जे मयत असतील त्यांच्या लोकांनी आपले वारस तपास करून घ्यायचे आहेत आणि एखादं नाव त्या यादीमध्ये चुकून राहिलेलं असेल तर त्यांनी आपले अर्ज हे प्रांत ऑफिसला प्रांत मॅडमकडे द्यायचे आहे. त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती ज्याला कॉम्पन्सेशन मिळायचं आहे त्याला मिळालं नाही अशी घडणार नाही. किती लोक आहेत? असे एकंदर 185 किती पाहिलं सर मी नंतर करतो. मी हे चालू आहे किती आहेत 185. एकंदर 185 खातेदार आहेत ज्यांना ही रक्कम मिळणार आहे. त्या 185 खातेदारांची नावं प्रसिद्ध होतील. त्यांचे वारस मिळून मग ही संख्या वाढण्याची शक्यता आहे, परंतु 185 खात्यांची नाव हे पेपरला प्रसिद्ध होतील. त्याच्यानंतर रक्कम एकंदर 60 कोटी रुपये 2 टप्प्यामध्ये ती दिली जायची आहे. 2 की 3 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये ती रक्कम मिळेल. त्याच्यामुळे खूप दिवस पेंडिंग असलेला हा प्रश्न हा पूर्वी सुटलेला होता, फक्त त्यातल्यामधल्या तांत्रिक बाबींची पूर्तता झालेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्याला एवढा वेळ झालेला आहे. तर आता ही सगळ्या बाबींची पूर्तता झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता ह्याला कुठलीही अडचण राहणार नाही. बाकी स्थानिक जे प्रश्न होते तिथल्या जमिनीच्या संदर्भातले वगैरे याची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच ही सगळी प्रक्रिया राबवली गेलेली आहे आणि पुढे सुद्धा राबवली जाणार आहे. कंपनीने हे कबूल केलेलं आहे की ज्या वेळेला नोकर भरती होईल त्याच्यामध्ये सुद्धा स्थानिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांचं जे ट्रेनिंग वगैरे आहे स्थानिकांची, म्हणजे विशेषतः त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या कुटुंबांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्यांचं स्किल डेव्हलपमेंट हे कंपनीच्या वतीने
केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर चालू होऊन त्याच्यामध्ये लोकांना नोकऱ्या मिळाव्या, तिथला शिरोडामधला व्यवसाय वाढावा अशी सगळी अपेक्षा आहे. पुढच्या वेळेला ज्यावेळेला समितीची बैठक होईल त्यावेळेला शिरोड्याचे सरपंच आणि उपसरपंच दोघांनाही निमंत्रित करायला सांगितलेलं आहे. कारण 2 एकर जागा ही ग्रामपंचायतीला पर्यटनासाठी दिली जाणार आहे, पर्यटनाच्या वेगवेगळ्या सुविधा करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि इतर जे लहान लहान गोष्टी करायच्या आहेत, तिथं टॉयलेटच्या सुविधा करायच्या आहेत वगैरे, हे सगळं पुढची मीटिंग ज्याला होईल त्या मीटिंगच्या पूर्वी ग्रामपंचायतीला विश्वासामध्ये घेऊन या सगळ्या बाबी करण्यात येतील. राजगुरूकडे किती जागा राहणार आहे? जागा किती आहे? 52 हेक्टर त्यांना दिलेले आहे. 52 हेक्टर. आणि ती जो वाद होता ती सोडली का? त्याच्यावर कुठलंही काम सुरू करण्यात येणार नाही. 39 हे काम ती जिथं वाद आहे ते याच्यातून पूर्ण वगळलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये ही जी कामं सुरू होणार त्याच्यामध्ये त्या जागेचा समावेश नाही. हे अन्यत्र कामं सुरू होणार, त्या जागेवर सध्या काही केलं जाणार नाही आणि त्या जागेच्या संदर्भात त्यांच्या मीटिंग स्वतंत्र घेतल्या जातील. आम्हाला हे सगळं करत असताना पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी सहकार्य केलेलं आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेशजी राणे यांनी सहकार्य केलेलं आहे. MTDCचे MD, ताज ग्रुपचे वेगवेगळे पदाधिकारी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे, त्याचप्रमाणे शिरोडा ग्रामपंचायतीने सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हायला मदत होईल याची खात्री आहे आणि ह्या प्रकल्पामुळे शिरोडा गावामध्ये क्रांती घडेल आणि शिरोडा गाव आंतरराष्ट्रीय नकाशावर येईल. बेळागर बीच आहे ना, बेळागर बीच आहे ना, तिथे सर्वसामान्य पर्यटक जाऊ शकतो. 2 एकर जागा आहे. त्याला वेगळं तर त्याच्यासाठीच 2 एकर जागा ठेवली ना, त्यांच्या ॲक्सेस, त्यांना किनाऱ्यावर उतरण्याची सोय, त्या सगळ्या सोयी तिथं तयार केल्या जातील. अंदाजे स्थानिकांना किती जणांना रोजगार मिळू शकतो? नाही, आम्ही नंतर सांगतो. आज आधी कन्स्ट्रक्शन सुरू करायचं आहे आणि नंतर त्यांची रिक्वायरमेंट आल्यानंतर मग त्याची माहिती मी आपल्याला देईन.